बरं मी काय सांगते फोर्स अप्लाइड पर युनिट काय असणार आहे तर प्रेशर इज डिफाइंड ॲज pressure is defined as force applied what force applied force applied per unit which is defined as force applied per unit. For example जर माझा हात आहे हा तुझ्या पिन पॉइंट आहे बघा ते एरिया आहे जे काय असते या एवढ्या त्याला मी काय अप्लाय करते फोर्स अप्लाय तर बघा ना हा असा एक फोर्स अप्लाय करते पॉइंट असा फोर्स अप्लाय कुठं फोर्स जास्त म्हणजे प्रेशर कुठे जास्त पहिल्या कमी असला काय प्रेशर इज इक्वल टू काय असते प्रेशर इज इक्वल टू काय असते तर फोर्स अपॉन काय असते तर एरिया म्हणजे प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असणार आहे एरिया जास्त प्रेशर कमी एरिया कमी प्रेशर जास्त तुम्ही ते एक्झाम्पल बघितलंय कटिंग एज नाईफ टूल्स वगैरे आपण जे घेतो त्याचे जे असते ते असं शार्पन्ड असते एज आणि एकदम थिन असते का तर जेव्हा आपण प्रेशर अप्लाय करतो एका पॉइंटला तो जो काही प्रेशर आहे तो कॉन्सन्ट्रेट होऊ आणि तो इझिली जे काय सबस्टन्स आहे ते कट होऊ काय होते इझिली सबस्टन्स इझिली तो सबस्टन्स काय होते इझिली तो सबस्टन्स काय होते तर कट समजते का मी काय सांगितलं येस ऑर नो ठीक आता नेक्स्ट बघा now what will be the unit SI unit of pressure SI unit of what is the SI unit of pressure see when we are talking about SI unit of pressure force आपण कशामध्ये बघतो न्यूटन आणि एरिया कशामध्ये बघतो तर मीटर स्क्वेअर so SI unit of pressure is what Newton per meter square but pressure ही concept पास्कल ने रिलेट केली त्यामुळे न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजे आपण काय कन्सिडर करतो तर पास्कल 1 पास्कल 1 पास्कल 1 पास्कल is equal to काय असते तर 1 न्यूटन per meter but there are various units with the help of which we can measure pressure because in chemistry we measure pressure in variety of ways इंस्ट्रुमेंट जसं थर्मोमीटर मेजर करतो टेम्परेचर मेजर करण्यासाठी तसं इथं आपण काय यूज करतो मॅनोमीटर बॅरोमीटर स्पिग्मोमॅनोमीटर ऐकलं स्पिग्मोमॅनोमीटर त्याच्याआधी स्पिग्मोमॅनोमीटर जो ब्लड प्रेशर चेक करतात का ब्लड प्रेशर आणि ब्लड प्रेशर ज्या इन्स्ट्रुमेंटला चेक करतो त्याला आपण काय म्हणतो तर स्पिग्मोमॅनोमीटर काय म्हणतो त्याला स्पिग्मोमॅनोमीटर त्यावरती मर्क्युरी असते का त्याच्या आधी लेवल आहे तर मर्क्युरीच्या लेवलवर प्रेशर मेजर करतात ना मग त्याचं कसं लॉजिक असणार आहे तर तेच आपण व्हरायटी ऑफ काय बघायचे तर त्याचे रिलेशन्स बघायचे आहेत आता सगळ्यात पहिलं बघा एक ऍटमॉस्फेरिक प्रेशर आपण जे राहतो ते ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे आपण 180 ला राहतो एक ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे किती पास्कल असते 101,325 पास्कल किंवा त्याला म्हणू शकतो 101,325 न्यूटन पर मीटर 101,325 न्यूटन पर मीटर किंवा आपण असं लिहू शकतो 1.01325 into 10 raised to 5 पास्कल किंवा न्यूटन पर मीटर हे झालं ऍटमॉस्फिअरचं रिलेशन कशामध्ये न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा पास्कल त्यानंतर ना 1 ऍटमॉस्फिअर म्हणजे किती असते तर हाईट 760 mm ऑफ Hg मर्क्युरीची हाईट मर्क्युरीच्या हाईटवर प्रेशर मेजर केला जातो ना 760 mm ऑफ Hg 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे 760 mm ऑफ काय असते तर Hg परत 1 ऍटमॉस्फिअर म्हणजे काय असते तर 760 काय असते तर टॉर्क These are the various units for measuring the pressure. These are the various bar. 1 bar
1 bar is equal to काय असतं 0.987 काय असतं atmosphere. त्यामुळे आपण 1 bar is equivalent to काय कन्सिडर करतो तर 1 atmosphere. 1 bar आपण कशाला कन्सिडर करतो 1 bar is equivalent to what 1 atmosphere. 1 बार म्हणजे काय कन्सिडर करतो 1 atmosphere. पण ऍक्च्युली 1 बार म्हणजे किती atmosphere असेल 0.987 atmosphere. समजतंय. आता हे बघा की ह्या दोन्ही समस्या 1 atmosphere म्हणजे 760 mm आणि 1 atmosphere म्हणजे 760 आहे. हे सोडून म्हणजे आपण काय म्हणणार आहे 1 mm of Hg 1 mm of Hg is equal to काय येणार आहे 1 mm of Hg is equal to काय असणार आहे समज में आ रहा है ये सॉल्व नोट डाउन कर रिलेशन what is chemical combination chemical combination म्हणजे काय असतं एलिमेंट्स कंबाइन होतात म्हणजे एलिमेंट्सचे ऍटम्स आहेत किंवा एलिमेंट्सचे जे मॉलिक्युल्स आहेत ते काय होणार आहेत कंबाइन होणार आहेत ते कंबाइन होतात त्यावेळी सर्टन रूल फॉलो होतात त्याला आपण म्हणतो लॉस ऑफ केमिकल कॉम्बिनेशन The laws of chemical combination are fundamental principles that governs how elements combine to form compounds. How elements combine to form what? Compound. Elements कसे combine करतात काय फॉर्म करण्यासाठी तर कंपाउंड फॉर्म करण्यासाठी. सगळ्यात पहिला लॉ जो आहे तो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ काय आहे तर मास. सगळ्यात पहिला लॉ कोणता आहे सगळ्यात पहिला लॉ कोणता आहे तर law of conservation of mass. See, total आपण 5 लॉज बघतोय law of chemical combination. Law of conservation of mass, law of definite proportion, law of multiple proportion, law of reciprocal proportion आणि Gay-Lussac law of combining volume of gases. पण या 5 लॉ मध्ये पहिले जे 4 लॉज आहेत law of chemical combination मध्ये law of conservation of mass, laws of definite proportion, laws of multiple proportion हे आणि reciprocal proportion हे चार लॉज रिलेटेड टू मास आहेत. कोणाला रिलेट केलंय कोणाला रिलेट केलेलं आहे मास ला रिलेट केलं कोणाला रिलेट केलेलं आहे कोणाला रिलेट केलंय मास. Gay-Lussac लॉ हा जो आहे तो कंबाइनिंग व्हॉल्यूम ऑफ गॅसेस म्हणजे व्हॉल्यूम कशाला रिलेटेड आहे व्हॉल्यूम. समजते मी काय सांगते ठीक. सगळ्यात पहिला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास चे स्टेटमेंट आपण बघितले. when a chemical reaction proceeds when a chemical reaction proceeds the mass so when a chemical reaction takes place the mass is neither created the mass is neither what the mass is neither created nor destroyed. The mass is neither created nor destroyed during a chemical process. It only converts from one form to other. One form to other form म्हणजे काय तर त्यांचं जे काय रिएक्शन होत असते त्या रिएक्शन मध्ये जे काय ऍटम्स असतात ते रिअरेंज होतात. काय होतं ऍटम्स काय होतात रिअरेंज होत असतात. फॉर एक्झाम्पल कॅल्शियम ऑक्साइड आहे प्लस काय घेतलं तर कार्बन डायऑक्साइड मला काय मिळालं तर कॅल्शियम काय मिळालं तर कार्बोनेट
ही रिएक्शन घडताना हे दोन्ही ऍड झाले आणि हा कॅल्शियम कार्बोनेट कंबाईन झाला. त्यामुळे कोणताही नवीन सबस्टन्सचा फॉर्म झाला म्हणजे कोणताही नवीन अजून ऍटम आलेला नाहीये. प्रोडक्ट रिएक्शन साइडला किती आहे? एक कॅल्शियम आहे, 3 ऑक्सिजन आणि 1 कार्बन. सेम असणार आहे प्रोडक्ट साइडला. एक कॅल्शियम, 1 कार्बन आणि 3 काय असणार आहे? ऑक्सिजन. अजून एक रिएक्शन Zinc plus CuSO4 gives Cu plus ZnSO4. काय आहे काय फरक? म्हणजे प्रोडक्ट चेंज झाला. कॉपर सल्फेट कशामध्ये कन्वर्ट झाला? कॉपर. आणि झिंक कशामध्ये कन्वर्ट झाला? झिंक सल्फेट. पण नवीन आणि कोणता रिएक्टंट ऍड झाला का ह्यामध्ये? ह्यामध्ये नवीन शोर्य रिएक्टंट ऍड झाला का? एक झिंक आहे, एक झिंक आहे. एक कॉपर आहे, कॉपर आहे. एक सल्फर आहे, सल्फर आहे. 4 ऑक्सिजन आहे, 4 ऑक्सिजन आहे. सो आपण जेव्हा म्हणतो की एखादी केमिकल रिएक्शन जेव्हा घडते, mass is neither created nor destroyed the chemical reaction. Only the rearrangement of atom takes place. Only the actually काय होतं? atoms काय होतात तर rearrange होतात. atoms काय होतात? atom rearrange होतात म्हणजे समजतंय? त्यांना जुना बॉन्ड काय होतो? ब्रेक. नवीन बॉन्ड ते काय करतात तर फॉर्म. जुना बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे नवीन बॉन्ड फॉर्म झाल्यामुळे नवीन प्रोडक्ट फॉर्म होतो. काय फॉर्म होतो? काय फॉर्म होतो? नवीन प्रोडक्ट. आता अजून एक वेळा म्हटलंय की लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मास फॉलो करते की नाही बघायला. सम ऑफ द masses of the reactant before the reaction. Sum of the masses of the reactants. Sum of the masses of the reactants before the reaction. Sum of the masses of the reactant before the reaction is equal to काय असते? Is equal to काय असते? Sum of the masses of the product after the reaction is equal to काय असते? Sum of the masses of the product after the reaction. त्याचं एक्झाम्पल त्यांनी काय घेतलेलं? तुम्ही जर कार्बन घेतला, काय घेतला? कार्बन. त्याला कशाबरोबर रिएक्ट केला? ऑक्सिजन बरोबर. तर मला मिळताना काय मिळालं तर कार्बन डाय ऑक्साइड. बरोबर. मी घेताना स्टार्टिंग कार्बन किती ग्रॅम घेतलेला? 12. आणि ऑक्सिजन किती ग्रॅम घेतलेला? 32 ग्रॅम घेतलेला. आणि मला जो कार्बन डायऑक्साइड मिळाला तो किती मिळाला तर 44. कार्बन डायऑक्साइड किती ग्रॅम मिळाला? मग मला जर हा लॉ फॉलो होतोय की नाही होतोय हे जर बघायचं असेल तर मी काय करणार आहे? कार्बन आणि ऑक्सिजनचा मास ऍड करणार. किती होते कार्बन आणि ऑक्सिजनचा मास? 44. कार्बन डायऑक्साइडचा मास 44. सो आपण काय म्हटलंय तर सम ऑफ द masses of the reactant before the reaction is equals to sum of the masses of the product after the reaction. See, actually this law was given by Anthony Lavoisier. कोणी दिलेला हा लॉ? हा लॉ कोणी दिलेला होता? अँटोनी लेवोसायर ने दिलेला. बरं ह्याचा कन्सेप्ट कसा आला बघा. अँटोनी लेवोसायर वॉज मोर फोकस्ड ऑन कंबशन रिएक्शन्स. कसले रिएक्शन्स? कसले रिएक्शन्स? कंबशन. कंबशन म्हणजे बर्निंग. कंबशन म्हणजे काय असतं तर बर्निंग. तुम्ही ती एखाद्याशी एक्सपेरिमेंट तुम्हाला होतं का बघा की तुम्ही एक प्लेट घेताय, त्या प्लेट मध्ये कॅन्डल लावताय आणि त्या कॅन्डल स्टार्टिंगला काय असते तर लाइटिंग केलेलं असतं. जेव्हापर्यंत ती डायरेक्ट एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये लाइटिंग राहते. ठीक आहे? हा. आणि जेव्हा तुम्ही त्याला झाकण टाकलं, काय टाकला? झाकण म्हणजे त्यावरती हे ग्लास ठेवला. आफ्टर सर्टन टाइम ती कॅन्डल मुसते. का मुसते? असा प्रश्न. येस ऑक्सिजन. पण पहिला तो ऑक्सिजन असं माहितीच नव्हतं. पहिला त्याला म्हटलं इंडियन की हा काय झालं असेल
की एअर मध्ये एक फ्लॉजिस्टिकेटेड मटेरियल आहे. फ्लॉजिस्टिकेटेड मटेरियल म्हणजे मिस्टेरियस मटेरियल आहे, जो बर्निंगला काय आहे तर गरजेचं आहे. आणि तो फ्लॉजिस्टिकेटेड मटेरियल काय झाला तर ऑक्सिजन. तो फ्लॉजिस्टिकेटेड मटेरियल काय झाला तर ऑक्सिजन. बरं ठीक आहे, हे बघा. हा मला आता ऑक्सिजन युज झाला कसं युज झाला काय तर हे कॅन्डल दिलेलं आहे सगळ्यांना. मॅग्नेशियम रिबीन घेतलं. कसलं रिबीन घेतलं? मॅग्नेशियम रिबीन. त्याचं काय वजन होतं ते होतं. ठीक आहे. मॅग्नेशियम रिबीनला जेव्हा आपण बर्न केलं, काय केलं? बर्न. त्याच्या अराउंडची एअर पण मी काउंट करून ठेवलेली. त्याच्या अराउंडची एअर बाउंड्रीज देऊन काउंट करून ठेवली. ठीक आहे. बर्निंग पेंडिंग झाल्यानंतर तो मॅग्नेशियम आहे ना पावडर फॉर्म मध्ये मॅग्नेशियमची पावडर फॉर्म. पण जो मॅग्नेशियमचा मास होता आणि जो पावडरचा मास होता त्यामध्ये मॅग्नेशियमच्या मास पेक्षा बर्निंग झालेल्या मॅग्नेशियम पावडरचा मास काय होता तर मॅग्नेशियम पावडरचा मास काय होता तर हा मॅग्नेशियम पावडरचा मास जास्त का होता? येस राईट. मॅग्नेशियमनं काय केलं? ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट केलं, दॅट इज कंबशन झालं. बरं ऑक्सिजनच बरोबर रिॲक्ट केलं का? तर हे बघा, तुम्ही काय केलं? पहिला मॅग्नेशियम आणि एअरचा वजन घेतलं. कशाचं वजन घेतला? मॅग्नेशियम आणि आफ्टर सम टाइम मॅग्नेशियम पावडरचा आणि जी काय अवेलेबल एअरचा आहे तो पण वजन घेतलं. त्यावेळी असं दिसलं की जेवढं मॅग्नेशियम पावडरचं वजन वाढलंय, जेवढं मॅग्नेशियम पावडरचं वजन काय झालंय? वाढलंय. तेवढंच एअरचं वजन काय झालं? कमी झालं. म्हणजे एअर मधला काहीतरी म्हणजे टोटल मासेस बिफोर आणि आफ्टर काय राहिला? सेम. काय राहिलं? सेम. त्यानंतर आपण एक कन्क्लुजन ड्रॉ केला की ठीक आहे, नंतर खूप वर्षानंतर असं बघा की मॅग्नेशियम जो आहे तो ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट करतो एअर मधला आणि काय देतो तर मॅग्नेशियम काय देतो तर ऑक्साईड. म्हणून एअर मधला ऑक्सिजन कमी झाला. एअर मधला ऑक्सिजन कमी झाला कारण तो मॅग्नेशियम बरोबर रिॲक्ट करतो, म्हणून एअरचं वजन कमी झालं आफ्टर द रिएक्शन. पण तो मास गेला कुठं? ऑक्साईड. मग इथं परत मी सम ऑफ द मासेस ऑफ द रिएक्टंट बिफोर द रिएक्शन बघितलं इज इक्वल्स टू काय येणार आहे? सम ऑफ द मासेस ऑफ द प्रोडक्ट आफ्टर द रिएक्शन. पॉइंट काय काय म्हटलंय? The law of conservation of mass, which is a cornerstone of chemistry statement, काय आहे? सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेटमेंट. कसली सिस्टीम असायला पाहिजे? क्लोज्ड सिस्टीम असायला पाहिजे. कसली सिस्टीम असायला पाहिजे? मी एअर घेतली आहे पण त्या एअरला बाउंड्री सोडली नाही. काय लावली नाही? बाउंड्री. ती एअर त्यात बसेल का? आहे तशी पळून जाणार, फिरून जाणार. फिरणार आहे कारण ते व्हॉल्यूम गॅस स्टेट कुठं सोबत फिरत असते. त्यामुळे त्याला बाउंड्री देणं गरजेचं आहे. त्यामुळे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास जो काही तुमचा ऍप्लिकेबल आहे तो कोणाला ऍप्लिकेबल आहे तर क्लोज्ड सिस्टीम. कोणाला ऍप्लिकेबल आहे? कोणाला ऍप्लिकेबल आहे? कोणाला ऍप्लिकेबल आहे? क्लोज्ड सिस्टीम. सो इन अ क्लोज्ड सिस्टीम matter is neither created nor destroyed in a chemical reaction. मॅटर म्हणजे जो काही मॅटर आहे तो काय डिस्ट्रॉय होत नाही किंवा नवीन मॅटर काय क्रिएट होत नाही. जो काही मॅटर आहे तो रिअरेंज होतो इन सच वे की त्यातले जुने बॉन्ड काय होतात? ब्रेक आणि नवीन बॉन्ड काय होतात? फॉर्म, शिफ्टिंग, ब्रेकिंग, कॉम्बिनेशन होतं आणि तुम्हाला नवीन प्रोडक्ट मिळतं. काय मिळतं तुम्हाला? काय मिळतं तुम्हाला? नवीन प्रोडक्ट. So the masses of the reactant must be equal to the masses of the product. आणि असतेच आहे. आणि क्लोज्ड सिस्टीम असेल तर law of conservation of mass कायम तोच असतो. Sum of the masses of the reactant before the reaction is equals to काय असतं? Sum of the masses of the product after the reaction. समझ में आ रहा है? Yes or no? Yes or no? आता नेक्स्ट बघा. Closed system. Key point काय झाला पाहिजे? The law strictly applies to the closed system where no matter enters or leaves. Okay? Reactant. Reactant are the substances that starts a chemical reaction. And product are the substances which are formed after the chemical reaction. Reaction म्हणजे काय? Reaction म्हणजे काय होणार आहे? जुना बॉन्ड ब्रेक होऊन नवीन बॉन्ड फॉर्म होणे. कसं?
लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, गेन ऑफ इलेक्ट्रॉन, शेयरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक है. नेक्स्ट मास ऑफ कंजर्वेशन, the total masses of all the reactant is equals to the total masses of all the product. हाँ, if the mathematical equation represents हा A reactant आहे, हा B reactant आहे, हा R काय तो C reactant आणि काय तो B. मग A चा mass plus B चा mass should be always equal to C चा mass plus D चा mass. कायम इक्वलच असणार. कायम कायम हाँ काय इक्वल असणार आहे समजतंय. हे रिएक्शन बघ. झिंक प्लस कॉपर सल्फेट आहे. त्याला झिंक सल्फेट प्लस काय मिळालं? कॉपर. नवीन आयटम कुठे आलाय? नवीन आयटम आलाय का? नवीन मास येणार का? नवीन आयटम आलाय का? हो. सॉरी आलाय का नवीन आयटम? नाही आलेलं. सो यस, आता एक एक्झाम्पल दिले त्यांनी. बर्निंग वूड. When the wood burns, it appears that mass is lost because ash weighs less than the original wood. However, if you collect all the gases and particulate matters produced during the combustion, wood हा burn होतो. wood glucose cellulose मध्ये असतो. C12H22O11 च्या फॉर्म्युला. मग त्यामध्ये थोडं कार्बन डायऑक्साइड फॉर्म झालेलं असतं, थोडं वॉटर झालेलं असतं, सगळं ते रिलीज झालं ना. पण जर मी ते सगळं काउंट केलं तर मला असं दिसणार की सम ऑफ द मास ऑफ द रिएक्टेंट बिफोर द रिएक्शन will always be equal to the sum of the mass of the reactant after the sum of the mass of the product after the reaction. After the what? After the what? After the reaction. So in a closed container, the total mass will be the same as the original wood plus the oxygen consumed. समझ में आ रहा है आता लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मास समजलं? येस और नो? काय डाउट आहे लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मास मध्ये? ठीक आहे. लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मास कोणत्या सेंटेन्स मध्ये दिलेलं? अँटोनी लेवोझायर. आणि अँटोनी लेवोझायर इज ग्रेटली फेमस फॉर इट्स कंबशन वर्क. कोणत्या वर्कसाठी? See, the next law we are going to discuss is law of definite proportion. And law of definite proportion was given by Joseph Proust. लॉ ऑफ डेफिनेट प्रोपोर्शन कोणी दिलेलं होतं? तर जोसेफ प्रॉस्ट. जरा मी काय स्टेटमेंट सांगते लक्षात. काय केलं जोसेफ प्रॉस्टनं? क्युप्रिक कार्बोनेट घेतलं. काय घेतला? क्युप्रिक कार्बोनेट. त्या क्युप्रिक कार्बोनेट जेव्हा त्याला घेतलं तर त्या क्युप्रिक कार्बोनेटचे त्याला दोन सोर्सेस घेतले. एक त्याला नॅचरली ऑब्टेन्ड क्युप्रिक कार्बोनेट घेतलं. नॅचरली ऑब्टेन्ड काय घेतला? तर क्युप्रिक कार्बोनेट. अजून एक क्युप्रिक कार्बोनेट घेतला. कशात बनवलेला होता? तर लॅबोरेटरी. कशामध्ये बनवलेला होता? कशामध्ये बनवलेला होता? लॅबोरेटरी. मग त्यामध्ये त्यांना असं बघितलं की कॉपरचं पर्सेंटेज किती आहे नॅचरली ऑर्गॅनिक क्युप्रिक कार्बन मध्ये आणि लॅबोरेटरी मध्ये बनवलेल्या क्युप्रिक कार्बोनेट मध्ये कॉपरचं पर्सेंटेज किती आहे. मग बघितलं कार्बनचं पर्सेंटेज किती आहे. मग बघितलं ऑक्सिजनचं पर्सेंटेज किती आहे. त्याचं पर्सेंटेज बघितलं ऑक्सिजन. त्या सगळ्या केसेस मध्ये त्याचं 58.35 असं असतं. नॅचरली ऑर्गॅनिक मध्ये पण तेवढंच असतं आणि लॅबोरेटरी मध्ये जो क्युप्रिक कार्बोनेट आहे त्याच्यामध्ये पण कॉपरचं पर्सेंटेज किती असतं? 58 पॉइंट काय असते तर 35. ठीक आहे. कार्बनचं पर्सेंटेज, ऑक्सिजनचं पर्सेंटेज जर चेक करताय का ऑक्सिजनचं पर्सेंटेज तुमच्या टेक्स्टबुक मध्ये किती आहे? 38.9. सो 9 ना 38.9. ऑक्सिजनचं पर्सेंटेज किती होतं? ऑक्सिजनचं पर्सेंटेज होतं 38 पॉइंट काय होतं तर 91%. मध्ये नॅचरली ऑकरिंग क्युप्रिक कार्बोनेट मध्ये पण ऑक्सिजन तेवढाच टक्के होता आणि लॅबोरेटरी मध्ये बनवलेल्या क्युप्रिक कार्बोनेट मध्ये पण तेवढंच होतं 38 पॉइंट काय होतं. कार्बनचं पर्सेंटेज किती होतं? 9.74. किती आहे? 9 पॉइंट किती आहे? 74%. 9 पॉइंट किती होतं तर 74%. हे जोसेफ प्राउस्टने एक्सपेरिमेंट केलं.
त्यानं खूप सारे एलिमेंट घेतले, फक्त क्युप्रिक कार्बोनेट घेतलं असं नाही, त्यानं वॉटरही घेतलं. काय घेतलं होतं? वॉटरही घेतलं. त्यानं सॅम्पल्स घेतले, एक नॅचरली ऑकरिंग सॅम्पल घेतला आणि एक काय घेतला तर लॅबोरेटरी. आणि दोघांमध्ये जे काही एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्सचं प्रमाण कोणत्याही मेथडनं तो बनलेला असू दे, त्यामध्ये जो काही एलिमेंट आहे त्याचं प्रपोर्शन काय असतं तर फिक्स्ड. काय फिक्स असते? काय फिक्स असते? काय फिक्स असते? काय फिक्स असते? प्रपोर्शन. काय फिक्स असते? समजते का मी काय सांगते? मग त्याला एक स्टेटमेंट आहे. ही जी काही स्टेटमेंट दिली ती दिली, पण ही स्टेटमेंट थोडी सोपं. irrespective of source, irrespective of source or method of preparation, irrespective of source or method of preparation, the compound, the elements present in the compound, the element present in the compound have what they have a fixed proportion. Have a what proportion? Have a fixed proportion by what? By mass. Have a fixed proportion by what? Have a fixed proportion by what? By mass. By mass. That is very important. ठीक है, percentage composition है by mass. कसं आलेला आहे? Irrespective of source, म्हणजे तू कोणत्या सोर्सपासून बनवला असं काही गरजेचं नाही, किंवा कोणत्या मेथडने तुम्ही बनवला किंवा कोणत्या लॅबोरेटरीमध्ये तुम्ही त्या कंपाऊंड बनवला काही संबंध नाही. तो कंपाऊंड जो बनलाय त्यामधले जे एलिमेंट्स आहेत, काय एलिमेंट्स, त्या एलिमेंटचा मास पर्सेंट फिक्स्ड. माहिती काय फिक्स्ड आहे? मास पर्सेंट काय आहे? फिक्स्ड. So इथं बघा, a given chemical compound always contain its component elements. कोणते एलिमेंट्स? त्यातले असणारे एलिमेंट्स म्हणजे कंपोनेंट एलिमेंट्स. So a given chemical compound always contain its component element in a fixed ratio by mass. आता fixed ratio by mass म्हणजे H2 आणि O2 चा रेशो असलेला आहे. पण एलिमेंटचा पर्सेंटेज कंपोजिशन काय असणार आहे? फिक्स्ड. म्हणजेच मास पर्सेंटेज कंपोजिशन फिक्स्ड आहे, म्हणजे काय फिक्स्ड आहे? मास रेशो काय आहे? फिक्स्ड. काय फिक्स्ड आहे? मास रेशो. तर इथे काय येणार आहे? रिगार्डलेस ऑफ इट्स सोर्स अँड मेथड ऑफ प्रिपरेशन. आता की पॉइंट्स बघा. फिक्स्ड रेशो म्हणजे काय? एव्हरी मॉलिक्यूल ऑफ कंपाऊंड हॅज एक्झॅक्ट सेम रेशो ऑफ एलिमेंट्स बाय दी मास. आता जर तुम्ही H2O घेतला तर H2O घेताय H2 2H2 प्लस काय आहे तर O2, हा काय काय देतात तर 2H2O. आता H2O फॉर्म झाला, त्या H2 मध्ये हायड्रोजनचं मास किती असते तर 2 ग्रॅम असते, कारण 2 हायड्रोजन आहेत. आणि ऑक्सिजनचं मास किती असते तर 16 ग्रॅम असते. याचा रेशिओ घेतला तर काय येणार आहे तर 1:8. म्हणजे जर तुम्ही वॉटर मॉलिक्यूल घेतला, वर्ल्ड मध्ये कुठूनही वॉटर मॉलिक्यूल घेतला, अंटार्क्टिक ओशन मधला घ्या, आर्क्टिक ओशन मधला घ्या, आपल्या रिव्हर मधला घ्या, वॉटर मॉलिक्यूल काय कशामध्ये सांगते मी? प्युअर वॉटर मध्ये सांगते. कुठेही वर्ल्डमधून वॉटर आणा, ते रेन वॉटर असू दे किंवा तुम्ही लॅबोरेटरीमध्ये H2O2 इलेक्ट्रोलायसिस करून वॉटर बनवा, कसंही बनवा, त्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं प्रमाण काय आहे? फिक्स्ड. हायड्रोजन किती आहे? 1 पार्ट आणि ऑक्सिजन किती आहे? कुठं? बॅलन्सिंगला. बॅलन्सिंगला. सो 2H2 प्लस O2 काय देतात? 2H2O. बॅलन्सिंग आता का? हे पण प्रश्न असायला पाहिजे. हा हायड्रोजन आहे आणि हा ऑक्सिजन आहे. ऑक्सिजनची व्हॅलेन्सी किती असते? ऑक्सिजनची व्हॅलेन्सी किती असते? 2,6. किती व्हॅलेन्सी असते? -2 किंवा 2 म्हणूया. आणि हायड्रोजनची व्हॅलेन्सी काय असते? 1.
त्यामुळे इथं हायड्रोजन किती लागणार आहेत 2, कारण एका ऑक्सिजनला किती हायड्रोजन लागणार आहेत 2 शरीराला. समजतंय का? सो याचा रेशो काय असणार आहे तर 1:2 काय येणार आहे तर 8. काय असणार आहे रेशो? काय असणार आहे रेशो? 1:8. So sources independence. It doesn't matter where the compound comes from or how it was made. The ratio remains the same. फर्मी म्हणून सायंटिस्ट फर्मी. मी तुला म्हटलं काय आधी फर्मी सायन्स खूप जरा खूप हवं. सांगितलं का असं काय त्याला काय ना काहीतरी प्रॉब्लेम असेल. त्याला प्राउश थेरीला हा प्रॉब्लेम आहे. त्याला म्हटलं की नाही नाही हे बघ हे सॅम्पल बघ. या सॅम्पलला तुझा लॉ अप्लाय होत नाही. म्हणजे त्या प्रपोर्शन जे फिक्स असायला पाहिजे फिक्स्ड प्रपोर्शन नाही. त्यावेळी जोसेफ प्राउसने म्हटलं की जे काही सॅम्पल्स घेतले ते प्युअर सॅम्पल्स आहेत. सॅम्पल्स आहेत कसले सॅम्पल्स आहेत कसले सॅम्पल्स आहेत प्युअर सॅम्पल्स आहेत. त्यामध्ये कोणतीही इम्प्युरिटी नाहीये. सो माय लॉ इज ऍप्लिकेबल ओनली फॉर द प्युअर सॅम्पल्स. माझा जो काही लॉ आहे तो कोणाला ऍप्लिकेबल आहे? माझा जो काही लॉ आहे तो कोणाला ऍप्लिकेबल आहे? प्युअर सॅम्पल्स. So pure compound, the law applies to pure compound. Mixtures do not follow these laws. हा law mixture ला follow होत नाही. बरं इथं बघा. This law is based on the fact that chemical compounds are formed by combination of elements in a fixed specific ratios. Yes. This law states that की जेव्हा कधी एखादा compound form होतो तर तो compound form होताना जे काही त्यामधले जे elements आहेत ते काहीतरी प्रमाणामध्ये काय होणार आहे तर combine होणार आहे. फॉर एक्झाम्पल कार्बन इन द सॉलिड स्टेट आणि O2 इन द गॅसियस स्टेट आहे. हा काय येतो कार्बन डायऑक्साइड इन द गॅसियस स्टेट. बरं प्रमाण काय होता कार्बन 1 मोल आणि ऑक्सिजन पण काय होता 1. वॉटर कंपाऊंड वॉटर कंपाऊंड आहे. वॉटर मध्ये शुगर ऍड केलं की मिक्सचर झालं शुगर सोल्युशन. N2 gaseous plus 3H2 gaseous gives what? 2NH3. बघा प्रमाण फिक्स आहे. बघा N2 1 मोल ऑफ N2 किंवा 1 मॉलिक्यूल N2 3 मॉलिक्यूल ऑफ H2 बरोबर कंबाईन केलं तर काय मिळणार आहे तर अमोनिया 2 मोल्स. प्रपोर्शन काय होता? प्रपोर्शन काय होता 1:3. प्रपोर्शन काय होता 1:3. ठीक आहे. परत 2H2 in the gaseous state plus O2 in the gaseous state. काय दिलं तर 2H2O in the liquid state. प्रपोर्शन काय होतं? सी हे सगळे लॉज बघितल्यानंतर आपण डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी बघणार. काय बघणार आहे? जे डाल्टन्स ॲटॉमिक थिअरीचे पॉस्ट्युलेट्स आहेत ना काय हे केमिकल कॉम्बिनेशनच्या वरून आले. जेवढे काही लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन फॉर एक्झाम्पल इथं बघा काय म्हटलं दिस लॉ इज बेस्ड ऑन द फॅक्ट दॅट केमिकल कंपाउंड आर फॉर्म्ड बाय द कॉम्बिनेशन ऑफ एलिमेंट्स इन अ स्पेसिफिक और फिक्स्ड रेशियो. Each molecule of a compound has a definite structure with a precision arrangement at. This arrangement determines the fixed mass ratio. हे बघा, if a compound X is made of element A and B, एखादा compound आहे तो element A आणि B मुळे काय झालेला आहे तर फॉर्म झालेला आहे. तर जे काय element आहे, ratio of masses of A to B will always remain the same. A चा आणि B चा रेशो कुठल्याही मेथडने ते फॉर्म होऊ दे त्यामधला मासेसचा रेशो काय राहणार आहे कायम सेम राहणार आहे. सो नो मॅटर हाऊ एक्स इज ऑब्जेक्ट तुमचा एक्स कुठून कसा फॉर्म झाला त्याच्याशी संबंध नाहीये पण एक्स फॉर्म झाला त्याचा प्रोपोर्शन फिक्स. आता तुम्ही मला हे इथं मी आता काय म्हटलं 2H2 इन द गॅसियस स्टेट प्लस O2 इन द गॅसियस स्टेट काय येते तर 2H2O इन द लिक्विड स्टेट. आता इथं बघा परत 2H2O2 पर ऑक्साइड ला हीट केलं तर मला 2H2O प्लस काय मिळतं तर O2. ही वेगळी मेथड हायड्रोजन आणि ऑक्सिजन कंपाऊंड मध्ये H2 मिळाला आणि ही वेगळी मेथड पर ऑक्साइडचं डिकंपोजिशन मला वॉटर मिळालं. पण कोणत्याही मेथडला मला वॉटर मिळू दे
आहेत त्यांचा प्रपोर्शन फिक्स काय 1 काय आहे तर 8 समजते ना yes yes or no so water always consists of hydrogen and oxygen in a fixed ratio the atomic mass of hydrogen is approximately 1 and that of oxygen is 16 so H2O मध्ये 16 2:16 असा proportion येतो ज्याला आपण 1:8 घेतो काय लिहितो आपण त्याला 1:8 so whether the water comes from river land or it is produced in chemical reaction this ratio will always hold the true and same in any method आता कार्बन डायऑक्साइड काय बघा कार्बन डायऑक्साइड तर इथे लक्ष द्या एक आहे की मी डायरेक्टली कार्बन इन द सॉलिड स्टेट प्लस O2 इन द गॅसियस स्टेट मला काय देते तर कार्बन डायऑक्साइड इन काय मिळते तर गॅसियस ही एक मेथड किंवा मी कॅल्शियम कार्बोनेट घेते CaCO3 त्याला हीट करते त्याला हीट करून डिकंपोज करते त्याला हीट करून डिकंपोज केलं तर मला कॅल्शियम ऑक्साइड प्लस काय मिळणार आहे तर कार्बन डायऑक्साइड बरं तुम्ही हायड्रोकार्बन्स बघितला मिथेन एक बसा बोलायचं नाही शौर्य काय बोलते हा मिथेन जर ऑक्सिजन बरोबर रिएक्ट झाला तर परत तुम्हाला काय मिळते कार्बन डायऑक्साइड जर काय मिळते तर वॉटर मिळते बरं हे बॅलन्स करायला पाहिजे तर हायड्रोजन किती आहे 4 हायड्रोजन आहे तर 2H2O आहे इथं कार्बन किती आहे एक हा एक कार्बन एक ऑक्सिजन बरोबर रिएक्ट झाला ऑक्सिजन किती लागले 1 2 3 4 2 मी 3 वेगवेगळ्या मेथडने कार्बन डायऑक्साइड ऑब्टेन केलं ऑब्टेन केला वेगवेगळ्या मेथडने काय ऑब्टेन केलं तर कार्बन डायऑक्साइड पण त्या कार्बन डायऑक्साइड मध्ये कार्बन आणि ऑक्सिजनचं प्रपोर्शन काय असणार आहे सेम काय की कार्बनचा ॲटॉमिक मास 12 होता आणि 16 32 त्याला सिम्पलेस्ट रेशो मध्ये कन्वर्ट करा 4 3 जा काय येते तर 12 आणि 4 8 3:8 कुठल्याही मेथड तुमचा कार्बन डायऑक्साइड मध्ये irrespective of source or method of preparation any elements present in the compound are having fixed ratio by mass fixed ratio by not what fixed ratio by mass समझ में आ रहा है ना हेडिंग तक लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन मी जे सांगते लॉ बद्दल समजून काय सांगायचं ऍक्च्युअली मल्टिपल प्रोपोर्शन म्हणजे काय दोन एलिमेंट सेम दोन्ही एलिमेंट काय आहे सेम ते कंबाईन होतात पण ते जेव्हा कंबाईन होणार आहे त्यांचं प्रपोर्शन वेगवेगळं असेल काय असेल कंबाईन प्रपोर्शन काय असेल वेगळा तर कंपाऊंडची काय फॉर्म होणार आहेत तर वेगळे कंबाईनिंग प्रपोर्शन जर काय असेल वेगळा तर कंपाऊंडची काय फॉर्म होणार आहेत तर वेगळे म्हणजे दोन सेम एलिमेंट आहेत दोन्ही सेम एलिमेंट कंबाईन होतात पण कंबाईन होताना वेगवेगळ्या प्रपोर्शन मध्ये कंबाईन झाल्यामुळे कंपाऊंड्स काय झाले वेगवेगळे कंपाऊंड्स वेगवेगळे प्रॉपर्टीज एक्झाम्पल्स दाखवते आपल्याकडे हे बघा कार्बन इन द सॉलिड स्टेट आणि ऑक्सिजन इन द गॅसियस स्टेट बघा ना प्रपोर्शन काय आहे 2 टाइम्स कार्बन प्लस 1 टाइम ऑक्सिजन म्हणजे 2:1 चं प्रपोर्शन आहे तर मला मिळताना काय मिळते कार्बन मोनोऑक्साइड काय मिळालं मला परत कार्बन इन द सॉलिड स्टेट प्लस O2 इन द गॅसियस स्टेट मला काय मिळालं तर कार्बन डायऑक्साइड इन द गॅसियस दोन्ही एलिमेंट सेम आहे बरं दोन्ही एलिमेंट कंबाईन होतात पण एका एलिमेंटचं प्रपोर्शन फिक्स्ड आहे एका एलिमेंटचं प्रपोर्शन फिक्स्ड आहे आणि एका एलिमेंटचं प्रपोर्शन फिक्स्ड म्हणजे वेगळा चेंज झाला आणि तो प्रपोर्शन चेंज झाल्यामुळे कंपाऊंड काय झाला चेंज समजते काय सांगते ते सॉल्व आणि तो प्रपोर्शन जर वेगळा असेल तर तो रेशिओ मध्ये वेगळा असतो सिम्पलेस्ट रेशिओ मध्ये कशामध्ये वेगळा असतो सिम्पलेस्ट रेशिओ मध्ये त्याचा प्रपोर्शन चेंज झाला तर 2:1
त्यानंतर ना 3:1, त्यानंतर ना 1:2, त्यानंतर ना 1:3, त्यानंतर ना 3:2, त्यानंतर ना 2:3. परत इथं बघा N2 प्लस H2 आहे, N2 प्लस H2 आहे, दोन्ही N2 आणि H2 चे. पण इथे लक्षात घ्या की N2 प्लस 2H2 काय देते तर N2H4, ज्याला आपण हायड्रोजाईन म्हणतो. काय म्हणतो ज्याला आपण? काय म्हणतो आपण याला? हायड्रोजाईन म्हणतो. आणि N2 प्लस 3H2 आपल्याला काय देते तर 2NH3, ज्याला आपण काय म्हणतो तर अमोनिया. दोन्ही एलिमेंट सेम आहे. एका एलिमेंटचं प्रपोर्शन काय आहे? फिक्स्ड, आणि दुसऱ्या एलिमेंटचं प्रपोर्शन चेंज झाला. चेंज जरी झाला तर त्याचा रेशो आहे सिम्पलेस्ट रेशो. काय सिम्पलेस्ट रेशो आहे याच्यामध्ये? 2:3. इथं 2 हायड्रोजन आहेत आणि इथं किती हायड्रोजन आहेत? 3. म्हणजे जरी त्यांचा रेशो जरी घेतला, तर वेगवेगळे एलिमेंट्स आहेत ना, त्याचा मासेसचा रेशो घेतला तर तो सिम्पलेस्ट रेशो असणार आहे. 1:2, 2:3, 2:1. 1:1 नसतो. काय नसतो? जर 1:1 असला तर कंपाऊंड फॉर्म असतो. समजते काय सांगितलं? यस और नो? येते लक्षात? ठीक आहे. इथं बघा. When two elements combine to form more than one compound. When two same elements combine with each other to form more than one compound, the masses of one element, the masses of combines with the fixed mass of other element. The mass of one element combines with the fixed mass of other element. The masses of one element combines with the fixed mass of one other elements and are in the ratio of small whole numbers. म्हणजे जे वेगळ्या रेशोमध्ये कंबाईन झाले ना, जे काही वेगळ्या प्रपोर्शन मध्ये होते, वेगळ्या मासेस मध्ये होते, त्या दोघांचं प्रपोर्शन बघितलं तर सिम्पलेस्ट रेट होतं. इथं 2 आणि 1. So multiple compounds, this law applies when two elements can form more than one compound. हा कोणाला ऍप्लिकेबल आहे? पेरॉक्साइडला पण ऍप्लिकेबल आहे. ऐका रे, मार्क करणार तुम्ही माझा. 2H2 in the gaseous state plus O2 in the gaseous state काय देते तर 2H2O वॉटर देते. परत H2 in the gaseous state plus O2 in the gaseous state काय देते तर H2O2 peroxide. अलग है दोनों की. प्रपोर्शन क्या है? एक का फिक्स है, एक का चेंज हुआ. जो चेंज प्रपोर्शन है उसका रेशियो क्या है? 2:1. क्या है? 2:1. So more than one compound. So fixed mass. You need to consider a fixed mass of one of the element. एक एलिमेंट का मास फिक्स होना चाहिए. इसमें इस एलिमेंट का मास फिक्स था, इसमें इस एलिमेंट का मास फिक्स था, इसमें इस एलिमेंट का मास फिक्स था. Small whole numbers ratio. The masses of the other elements which combines with fixed mass will be in a simple whole number ratio like 1:2, 1:3, 3:1, 2:1. Simple म्हणजे whole numbers. Whole numbers. हाँ. 3:2, 2:3. Next बघा. Now this loss arises from the fact that atom combines in a fixed whole number ratio to form compound as stated by Dalton's atomic theory. Dalton's atomic theory मध्ये काय म्हणते की दोन किंवा दोन पेक्षा जास्त एलिमेंट एक दुसऱ्याबरोबर कंबाईन जेव्हा होतात तेव्हा ते फिक्स्ड रेशो मध्ये कंबाईन होणार होय असं म्हणते डाल्टन. डाल्टनचे 4 पोस्टुलेट आहेत. एक पहिला आहे की एटम इज इनडिविजिबल. The smallest particle of matter is indivisible, invisible and indestructible. That is called as atom. पहिला postulate. दूसरा postulate है atom of same element have same size, shape, mass, structure, properties. And atom of different element have different size, shape, mass, structure and properties. ऐका. When two different atoms or molecules of element combine, they combine in a fixed ratio to form a compound. They combine in a fixed ratio form compound. And last postulate क्या है? Whenever a chemical reaction takes place,
there is a rearrangement of atoms. What is rearrangement? So when elements combine in different ratio, they form different compounds, each with unique properties. Next बघा, mathematical representation हा जरा बघा, हे मी दिलंय तुम्हाला, तर सांगायची गरज नाही आता इथं. कार्बन आणि ऑक्सिजन त्यांनी दोन पार्ट मध्ये दिले. एका केस मध्ये कार्बन मोनॉक्साइड आणि एका केस मध्ये कार्बन काय आहे डायऑक्साइड. मी डायरेक्टली तुम्हाला रेशो घेतलाय. जसं तुम्ही मास जरी घेतला तर तेच असणार आहे. कार्बन प्लस काय आहे, कार्बन प्लस ऑक्सिजन काय देतात, कार्बन डायऑक्साइड. हा 12 ग्रॅम आहे आणि हा किती आहे, 32. आणि 2 टाइम्स कार्बन म्हणजे हा 24 ग्रॅम आहे आणि हा काय आहे 32 ग्रॅम. ह्याचा तुम्ही रेशो घेतला 12 आणि 24, 1:1. सेम इथं आहे कोणाचं, समज में आ रहा है, यस और नो. ठीक, हे बघा सगळं रिवाइज करा जे काही मी आता शिकवले ते. टेस्ट संडेला असणार आहे, ह्याच्यावरती नसणार आहे. टेस्ट जी आहे ती तुमचे बेसिक लेक्चरचे झाले, स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये झालं ना. हा, स्ट्रक्चर ऑफ ॲटम आणि पिरियोडिक टेबल. पिरियोडिक टेबल सगळ्यांनी किती किती लागलाय, टेस्ट मॅथ्स टेस्ट किती लागलाय.